GD9 महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, आपल्या सर्वांचा GD9 या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आता आपण अंदरसुलमध्ये आहोत आणि या कोळंगा नदीला महापूर आलाय आणि या परतीच्या पावसाने जो आहे अहंकार माजवलेला आहे आणि आपण बघतोय की अंदरसुल गावामध्ये शनी मंदिर आहे। या लेंडी नाल्याला महापूर आल्यामुळे आपण बघतोय संपूर्ण हे दृश्य आहे। आपण GD9च्या प्रेक्षकांना दाखवतोय। हे आपण समोर तिकडे बघूया, आपण बघूया शनी मंदिरामध्ये अक्षरशः पाणी गेलेलं आहे आणि घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं रात्रभर मुसळधार पावसाने अंदरसुलकरांना झोडपलं आहे। येवल्याच्या पूर्व भागामध्ये मका असेल, सोयाबीन आहे, कांद्याची पिकं आहेत, एक अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण आता बघूया इकडे घरामध्ये जे पाणी गेलेलं आहे, आपण आता तिकडे आपल्याला दाखवतोय। आपण बघा काही या संपूर्ण जे अंदरसुलच्या कडेला पुराचा वळसा मारला आहे आणि खिंडी जवळ जे आहेत कमीत कमी 50 घरांमध्ये पाणी गेल्यामुळे तिथे 50 लोक अडकलेली भीती व्यक्त करण्यात आहे। आपण बघतोय की संपूर्ण जे आहे ते अंदरसुलला पुराचा वळसा पडलेला आहे। आपण बघूया या घरामध्ये बघूया आपण समोर, तर इथं अक्षरशः घरात पाणी गेलेलं आहे। आपण बघा इथं समोर ही गाडी सुद्धा पाण्यामध्ये आहे। एक भयानक दृश्य आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर पाऊस इतका आहे का पूर्ण घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। तर आपण या इकडे बघू, अक्षरशः पावसाने अहंकार केला आहे आणि संपूर्ण अंदरसुलकरांना झोडपलेला आहे। आपण बघतो या घरामध्ये बघा संपूर्ण घरात पाणी शिरलेलं आहे आणि प्रशासन आता थोड्याच वेळामध्ये ते दाखल पण होत आहे। प्रांत साहेब बाबासाहेब गाडे यांच्याशी आता बोलणं झालं आहे। त्यांची टीम जे प्रशासन इथे ते घरामध्ये आपण बघूया संपूर्ण पाणी आहे। आपण बघतोय त्या परतीच्या पावसाने जो आहे खूप भयंकर असं इथं हे झालेलं आहे। आपण बघूया या घरामध्ये अक्षरशः संपूर्ण पाणी आहे। आपण बघतोय अंदरसुलला लेंडी नाला आणि कोळंगा नदीला महापूर आलेला आहे आणि संपूर्ण जे आहे आपण बघा या आजी आहेत, या आईच्या घरात अक्षरशः पाणी आहे आणि संपूर्ण घरात पाणी शिरलेलं आहे। कोळंगा नदीला आणि लेंडी नाल्याला महापूर आले। रात्रभर आज संततधार पावसामुळे येवल्याचा पूर्व भाग आहे हा संपूर्ण झोडपून काढलेला आहे आणि एवढंच नव्हे तर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर आहे इथे नुकसान झालेलं आहे। आपण बघूया कांदा असेल, सोयाबीन असेल या पिकाचं अत्यंत नुकसान झालेलं आहे। आपण बघू काही तर बघतोय का आपण संपूर्ण अंदरसुलला ज्या बाहेरच्या बाजूला आहे हा पावसाच्या पाण्याने नदीच्या महापुराने वेढा घातलेला आहे। हे शनी मंदिरामध्ये अक्षरशः पाणी आहे, टेकेश्वर महादेव मंदिरामध्ये पाणी आहे। संपूर्ण ठिकाणी जर बघितलं तर पाणीच पाणी दिसतंय। रात्री 6:30 वाजेपासून पावसाला सुरुवात झाली, अजूनही पाऊस थांबायला तयार नाही आहे। आणि एवढंच नव्हे तर संपूर्ण जे शेती पिकाचं असेल सगळं नुकसान झालेलं आहे आणि याला बळेगावमध्ये एका पोल्ट्रीची भिंत पडून त्या पोल्ट्री धारकाचं मोठ्या नाना पिंगळ्या म्हणून आहे त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हा जो पाऊस आहे परतीचा पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालत आहे आणि गेल्या 4 दिवसापासून जरी उघड दिली होती, पण आज जर बघितलं तर काल सायंकाळी 6:30 वाजेपासून या पावसाला खूपच पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। आपण बघतोय हे संपूर्ण दृश्य आहे। आपण बघूया या शनी मंदिराच्या साईडला जे आहे पाणी आहे आणि मी आता जिथं उभा आहे पाण्यामधनं आपण जिथं जी उभा आहोत शनी मंदिराचा भाग आहे आणि पुढे जर बघितलं तर 50 जे घर आहेत त्या 50 घरात अक्षरशः मातंग वस्ती आहे, आदिवासी भाग आहे। आदिवासी घरामध्ये पाणी शिरलं आहे। खूपच म्हणजे भयान पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। आपण बघतोय की समोरचे दृश्य बघतोय आपण या लेंडी नाला आणि कोळंगा नदीला हा महापूर आलेला आहे। आपण सर्व हे जे दृश्य आहे आपण GD9च्या प्रेक्षकांना दाखवतोय का या संपूर्ण भयानक असं आहे। तर शनी मंदिरचा परिसर आहे हा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघतोय एक शनी मंदिर आहे, या शनी मंदिराचा जो याचा भाग आहे, शनी मंदिराचा जो मंगल कार्यालय जे आहे या मंगल कार्यालयामध्ये ओसंडून पाणी वाहताना आपल्याला बघायला मिळतंय। आपण बघतोय की या शनी मंदिराचा जो शेड आहे या शेड मध्ये अक्षरशः पाणीच पाणी म्हणजे असं धो पाणी वाहताना आपल्याला बघायला मिळतंय। या परतीच्या पावसाने जो आहे
तर खूपच धुमाकूळ झालं. शेती पिकाचं असेल, जनजीवन जे आहे हे विस्कळीत केलेलं आहे. आपण बघूया का इथं जे टेकेश्वर महादेव मंदिर आहे, हा परिसर आहे शनीश्वर महादेव मंदिर, टेकेश्वर महादेव मंदिर आहे. इथं डायरेक्ट म्हणजे इतका पाणी आहे का आता मी जिथं उभा आहे आता माझ्या कमरेत का पाणी, इथं पुढे गेलं कमरेला पाणी लागेल एवढं पाणी या अंदरसूलच्या या बाहेरच्या साईडला आहे. कोयंगा नदी असेल, लेंडी नाला आहे, या दोन्ही नाल्यांना रात्रीपासून महापूर आलेला आहे. आणि संपूर्ण टेकेश्वर मंदिराचा परिसर, शनेश्वर मंदिराचा परिसर आहे, हा संपूर्ण जो आहे हा पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. नागरिकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. आता इथे खिंडीजवळ जे म्हटलं जातं रामेश्वर मंदिराजवळही असाच प्रकार आहे, इथे घरात पाणी गेलेलं आहे. आपण संपूर्ण दृश्य बघतो. आपण पुन्हा एकदा बघूया का संपूर्ण हा जो पाण्याचा परिसर हा लोट जो पाहायला मिळतोय याच्यामुळे जो आहे लेंडी नाला आहे आणि कोयंगा नदीला महापूर इथे आलेला आहे. आजचा जो पूर होता पहिला 2007 साली आलेला होता, त्यानंतर 2025 मध्ये इथं महापूर आल्याचं जाणकारांकडून म्हणलं जात आहे. आपण संपूर्ण दृश्य बघतोय काही जे आहे शनी मंदिराचा जो भाग आहे हा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. आणि इथं मातंग वस्ती असेल, आदिवासी वस्ती असेल, या वस्तीमध्ये अक्षरशः पाणीच पाणी झालेलं आहे. प्रशासन प्रांत बाबासाहेब गाडे यांच्याशी फोनद्वारे बोलणं झालं आहे, ते पण आता इथे पाहणी करण्यासाठी निघाले आहेत. प्रांत असतील तहसीलदार आबासाहेब महाजन यांच्याशी आम्ही संपर्क साधत होतो. रात्रीपासून 2 वाजेपासून जे होतं हे जे नागरिक आहे आमच्या संपर्कामध्ये होते. आपण बघूया की संपूर्ण जो परिसर आहे पाणीमय जलमय झालेला आपल्याला बघायला मिळतोय. कॅमेरामॅन गजानन GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला, अंधसूल. आपण बघतोय इथे काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत काय परिस्थिती आहे. मला सांगा हा कशा प्रकारे पाऊस चालू झाला आहे आणि तुम्ही काय सांगाल या परतीच्या पावसात धुमाकूळ जो सुरू झालेला आहे. मी माझ्या जीवनामध्ये माझं वय आहे 47 वर्ष. माझ्या 47 वर्ष वयाच्या पहिल्यांदा एवढा पाऊस बघत आहे. हा पाऊस असा याने रुद्र अवतार धारण केलेला आहे. याच्यामध्ये अनेक लोकांचं शेतीचे नुकसान झालेले आहे, लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे. ही फार अतिशय दयनीय स्थिती आहे. याची सरकारने दखल घ्यावी अशी मी शनेश्वर सेवा समितीच्या वतीने विनंती करतो. नक्कीच त्यांनी जर बघितलं पहिल्यांदाचा पाऊस बघितलेला आहे. आपण बघूया काय सांगाल तुम्ही तर राहता, तुमच्या घरात पाणी शिरलंय, काय सांगाल तुम्ही. मी ते एक सांगेल की जे घरावाले यांनी सतर्क राहावा. इथं प्रशासन येऊ शकत नाही आपल्या बचावासाठी. आपण स्वतःचा बचाव आपण स्वतः करावा. स्वतःचा बचाव स्वतः करावा असं यांचं म्हणणं आहे. आपण यांच्याकडे जाणून घेऊ. काय सांगाल कशा प्रकारे पाऊस झाला आहे, भरपूर पाऊस झाला आहे आणि काय सांगाल यावरती का तुमच्या आज जे शनीश्वर मंदिर असेल किंवा टेकेश्वर मंदिर आहे तर पावसाचा पाण्याने वेढा घातलेला आहे, काय सांगाल. सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्यांची थोडीशी अवकाळ होणार आहे पावसाने. बरोबर. आणि लाईट पण नाही रात्रपासून, त्यामुळे संपर्क पण होत नाही कोणासोबत. समोर तिकडे गाड्या दिसते, त्या गाड्या पण तिकडे थांबलेल्या आहे. इकडले लोकांना तिकडे जाते ना, तिकडे लोकांना इकडे आहे ना. चालेल, पाऊस किती वेळ चालतो अजून माहित नाही, पण चालू आहे पाऊस. नक्कीच पाऊस किती वेळ चालेल सांगता येत नाही. पण खरोखर जर बघितलं तर अंधसूलकरांना हा जो महापूर आहे हा बरेच म्हणजे 2007 साली आला होता, त्यानंतर आता पुन्हा पाहायला मिळाला आहे. 7पेक्षा जास्त भयानक असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि याचं जर नुकसान आहे शेतकऱ्याचं खूप अतोनात नुकसान झालेलं आहे. मी मानव सरकार त्याला विनंती आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीकोन त्याला आर्थिक मदतीची गरज आहे, पण त्याला आर्थिक मदत झाली पाहिजे. GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, अंधसूल.